तर हॅलो गाइस, मी आलेलो आहे इच्छापूर्ती मंदिरात. हे इथे आपण जर विश मागितली तर इथे पूर्ण होते, म्हणून या देवीचं नाव पडलेलं आहे इच्छापूर्ती. हे मंदिर आहे गणेशपूरला. तुम्ही पण इथे नक्की भेट द्यायला या. चला मग, इथचा परिसर किती स्वच्छ आणि सुंदर आहे. मंदिरात गेल्यावर एकदम प्रसन्न आणि स्वच्छ वाटत होतं. मंदिरात खूपच शांतता होती. आतमध्ये तर मला कोणीच नाही दिसलं. मी सरळ सरळ जात देवीचं दर्शन करायला गेलो. येथील देवीची मूर्ती खूप सुंदर आहे. देवीचा गाभारा खूप सुशोभित आणि सुंदर आहे. इथे प्रसाद आणि तीर्थ ठेवून होते, मी ते घेतले. बाजूलाच पंचमुखी हनुमानचं खूप मोठं मंदिर आहे. मी पंचमुखी हनुमान पहिल्यांदाच बघले. बाजूलाच रामजीची पण मूर्ती आहे. त्याच्या बाजूला मी महादेवाचंही दर्शन घेतलं. आता एका घरातले पहिले एक दिवा होता, आता घरातल्या मुलाचे दिवे लावून राहिले. लोकांचे देवीनं संकल्प तोडले काही, तर लोकांनी दिवे वाढवले. पहिले 500 दिवे होते, आता 1250 झाले. इथे इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवे लावले जातात, हे काकानं माहिती सांगितली. दिवे लावण्याच्या पद्धतीमध्ये पण काकानं माहिती दिली का येथे दिवसभर सेवा देतात. हे मंदिर दर्यापूर मूर्तिजापूरच्या रोडवर आहे. हे अखंड कक्ष मुख्यतः, आणि इथे खूप सारे दिवे लागतात. पहा मित्रांनो, पूर्ण पाहून घ्या. परिसर आहे इथचा. आणि हे पहा मित्रांनो, इथे काही नावं पण लिहून आहे, जे की पावत्या फाडलेली आहे त्यांच्या. हे पूर्ण लाईन आहे मोठी. तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं? मूर्तिजापूरवर या आणि इथे नक्की भेट देत.